नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठन करीत आहोत. या ग्रंथातील तृतीय खंडाचे वाचन आपले सुरू आहे. तृतीय खंडामधील भाग 3 पर्यंत आपलं वाचून झालेलं आहे व आजपासून आपण भाग 4 वाचनास सुरुवात करीत आहोत. तत्पूर्वी आपण माझे चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन अपडेट मिळण्यास आपणास सुलभता होईल. चला तर मग वाचनास सुरुवात करूया. आजचा विषय आहे अधम्म म्हणजे काय. अधम्म म्हणजे काय यामध्ये आपण पहिलं प्रकरण वाचणार आहोत. दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म. जेव्हा जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली, त्याचे कारण काय हे जाणण्याची मनुष्य मात्राला आवश्यकता वाटते. कधी कधी कारण व कार्य ही एकमेकांच्या इतकी जवळ असतात की कार्याचा कारणाचा पत्ता लागणे अवघड नसते. परंतु कधी कधी कार्य म्हणजे परिणाम हे कारणापासून इतके दूर असते की तेथे कार्यकारणाचा शोध लागत नाही. ढोबळ दृष्टीने पाहता असे वाटते की या परिमाणाला कारणच नव्हते. तेव्हा असा प्रश्न उत्पन्न होतो की ही घटना घडली कशी. अशा वेळी सर्वसामान्य उत्तर असे असते की ही घटना काहीतरी दैवी कारणाने म्हणजे चमत्काराने घडली असावी. भगवान बुद्धांच्या पूर्वजांनी या प्रश्नाचे विविध प्रकारे उत्तर दिले आहे. पकुत कंचान हा प्रत्येक घटनेला कारण असल्याचे मानित नसे. तो म्हणत असे, घटना कारणाविना स्वतंत्रपणे घडत असतात. मक्खली गोसाल मानित असे की घटनेला कारण असले पाहिजे, परंतु तो असा प्रचार करीत असे की ते कारण मानवी शक्तीबाहेर कुठेतरी प्रकृती, अनिवार्य आवश्यकता, वस्तुजातीतील अंतर्गत नियम, पूर्वनियोजित दैव अशासारख्या गोष्टी शोधले पाहिजे. भगवान बुद्धांनी अशा सिद्धांताचे खंडन केले. त्यांचे म्हणणे असे की प्रत्येक घटनेला कारण असते. एवढेच नव्हे तर प्रत्येक कारण हेही मानवी अथवा प्राकृतिक कारणाचा परिणाम आहे. काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता इत्यादींनी कोणत्याही घटनेचे कारण मानणे याला त्याचा विरोध होता. जर काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता हीच फक्त घटनेची एकमात्र कारणे असतील तर मग आमची स्थिती काय. मनुष्य हा काळ, प्रकृती, आकस्मिकता, ईश्वर, दैव, अनिवार्य आवश्यकता यांच्या हातातील एक बाहुले आहे काय. जर मनुष्य स्वतंत्र नाही तर माणसाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय. तो जर दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय. जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी प्राकृतिक कारण असले पाहिजे. कोणत्याही घटनेचा दैवी चमत्कृतीत उगम असणे शक्य नाही. कदाचित हे संभवनीय आहे की घटनेचे वास्तविक कारण सापडत नसेल, परंतु जर तो बुद्धिमान असेल तर कधीतरी एके दिवशी ते त्याला सापडल्याशिवाय राहणार नाही.
दैवी चमत्कृती वादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धाचे 3 हेतू होते. त्यांचा पहिला हेतू माणसाला बुद्धिवादी बनवणे. त्यांचा दुसरा हेतू माणसाला स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे. त्यांचा तिसरा हेतू ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्यांचे उगमस्थानच नष्ट करणे. यालाच बुद्ध धम्माचा कम्म सिद्धांत अथवा हेतुवाद म्हणतात. हा हेतुवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे. तो बुद्धिवाद शिकवितो आणि बुद्ध धम्म बुद्धिवादापेक्षा वेगळा नाही. याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा अधम्म मानली जाते. ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे. हे जग कोणी निर्माण केले हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे. हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याला एक सर्वसामान्य उत्तर आहे. ब्राह्मणीय योजनेत या ईश्वराला प्रजापती, ईश्वर, ब्रह्म, महाब्रह्म इत्यादी नावे आहेत. हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला या प्रश्नाला तेथे उत्तर नाही. जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्याचे वर्णन सर्वशक्तिमान, सर्वव्यापक आणि सर्वज्ञ असे करतात. ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही सांगतात. असे म्हणतात की ईश्वर, शिव म्हणजे चांगला, कल्याणकारी, न्यायी आणि दयाळू आहे. भगवान बुद्धांनी ईश्वराचा सृष्टीकर्ता म्हणून स्वीकार केला आहे काय असा प्रश्न आहे. उत्तर आहे नाही, त्याने स्वीकार केलेला नाही. अशी अनेक कारणे आहेत की ज्यांच्यासाठी त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य केला नाही. कोणीही ईश्वराला पाहिलेले नाही. लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात. ईश्वर अज्ञात आणि अदृश्य आहेत. कोणीही असे सिद्ध करू शकत नाही की ईश्वराने हे सर्व जग रचले. जग हे रचलेले नसून विकास पावलेले आहे. ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे? काहीही लाभ नाही. भगवान बुद्ध म्हणतात की ईश्वराधीन धर्म हे कल्पनाश्रित धर्म आहे. म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म हा काही उपयोगाचा नाही. त्याचा परिणाम म्हणजे केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात. भगवान बुद्धांनी हा प्रश्न येथेच सोडलेला नाही. त्यांनी या प्रश्नाच्या विविध पैलूंचा विचार केलेला आहे. ज्या कारणास्तव त्याने ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला आहे ती अनेक आहेत. त्यांनी असा विचार मांडला आहे की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही. हा विचार त्याने वासिष्ठ आणि भारद्वाज या 2 ब्राह्मणांबरोबर केलेल्या संभाषणात स्पष्ट केलेला आहे. वासिष्ठ आणि भारद्वाज या दोघांमध्ये मुक्तीचा सत्य मार्ग कोणता व असत्य मार्ग कोणता या संबंधी विवाद उत्पन्न झाला. या समयी तथागत आपल्या महान भिक्खू संघासमवेत कौशल जनपदामध्ये विहार करीत होते. तेथे मनसाकत नावाच्या ब्राह्मण गावी अचिरावती नदीच्या तटावरील आम्रवनात ते थांबले होते.
वासिष्ठ आणि भारद्वाज दोघेही मनसाकत गावात राहत असत. जेव्हा त्यांनी ऐकले की तथागत त्यांच्या गावी उतरलेले आहेत, तेव्हा ते त्यांच्याकडे गेले आणि दोघांनीही तथागतांसमोर आपला दृष्टिकोन निवेदन केला. भारद्वाज म्हणाला, तरुखक याने दाखवलेला मार्ग सरळ मार्ग आहे. त्यात सरळ मुक्तीचा मार्ग आहे आणि जो कोणी या मार्गाप्रमाणे वागतो त्याला तो मार्ग ब्रह्मसायुज्य मिळवून देतो. वासिष्ठ बोलला, हे गौतम, पुष्कळसे ब्राह्मण पुष्कळसे मार्ग दाखवतात. अथर्वण ब्राह्मण, तैत्तिरीय ब्राह्मण, कंचोक ब्राह्मण, त्याचप्रमाणे भिऊ वर्गीय ब्राह्मण, हे प्रत्येक जण आपण दाखवलेल्या मार्गाने ब्रह्मसायुज्य मिळते असे मानतात. ज्या प्रकारे एखाद्या गावाला अथवा नगराला अनेक रस्ते असतात, तरीही सर्व रस्ते त्या गावाला आणून पोहोचवितात, त्याप्रमाणेच या ब्राह्मणांनी दाखवलेले मार्ग शेवटी ब्रह्मसायुज्याकडे नेतात. भगवान बुद्धांनी त्याला विचारले, वासिष्ठ, तुझे म्हणणे असे आहे काय की सर्वच मार्ग बरोबर आहेत? वासिष्ठ बोलला, भगवंत, होय, हेच माझे म्हणणे आहे. पण वासिष्ठ, या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांपैकी एकाने तरी ब्रह्माचे साक्षात समोरासमोर दर्शन घेतले आहे काय? नाही गौतम, नाही. या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या गुरुने तरी ब्रह्माला समोरासमोर पाहिले आहे काय? नाही गौतमा, नाही. कोणीही ब्रह्म पाहिलेला नाही, कोणालाही ब्रह्म साक्षात्कार झाला नाही. वासिष्ठ बोलला, होय, असेच आहे. तर मग तू असे कसे मानतोस की हे जे ब्राह्मण सांगता ते सत्यावर आधारलेले आहे? वासिष्ठ, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळीची माळ असते, त्यातील सर्वांच्या पुढे असलेल्यांना दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही, शेवटी असलेल्यांना दिसत नाही, त्याप्रमाणेच मला वाटते या ब्राह्मणांचे शब्द आंधळ्यांच्या शब्दासारखे आहेत. त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसत नाही, मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही, अगदी शेवटी असणाऱ्याला दिसत नाही. या ब्राह्मणांचे शब्द उपहासास्पद आहेत. ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काहीही अर्थ नाही. वासिष्ठ, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय? हो, तशीच आहे, वासिष्ठाने उत्तर दिले. वासिष्ठ, मग मला सांग, जर लोकांनी तुला विचारले, मित्रा, ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि जिची तू वांछा धरती आहेस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण आहे की वैश्य जातीची आहे की शूद्र जातीची आहे? सृष्टीचा तथाकथित निर्माता महाब्रह्म याच्या उत्पत्ती संबंधी चर्चा करीत असताना भारद्वाज आणि वासिष्ठ यांना उद्देशून तथागत म्हणाले, मित्रांनो, तो प्रथम जन्मास येणारा प्राणी म्हणतो, मी ब्रह्म आहे, महाब्रह्म आहे, विजेता आहे, अपराभूत आहे, सर्वद्रष्टा आहे, सर्वाधिकारी आहे, मालक आहे, निर्माता आहे, रचणारा आहे, मुख्य आहे, व्यवस्थापक आहे. मीच माझा स्वामी आहे आणि जे आहेत आणि पुढे होणारे आहेत
त्यांचा मी जनक आहे. माझ्याच पासून हे सर्व प्राणी जन्मास आले आहेत. याचा अर्थ असा की जे आज आहेत आणि भविष्य काळात येणारे आहेत, होणारे आहेत, त्यांचा ब्रह्मा हा पिता आहे. तुझे म्हणणे असे आहे की पूज्य विजेता अपराभूत जे आहेत आणि होणारे आहेत त्यांचा जनक, ज्यांच्यामुळे सर्वांची उत्पत्ती झाली असा जो ब्रह्म, तो स्थायी आहे, सतत राहणारा आहे, नित्य आहे, अपरिवर्तनशील आहे, तो अनंत काळ असाच राहणारा आहे. तर मग त्या ब्रह्माने उत्पन्न केलेले आम्ही इहलोकी येऊन अस्थायी, अनित्य, परिवर्तनशील, अल्पजीवी, मरणधर्मी कसे झालो? या प्रश्नाला वासिष्ठाजवळ उत्तर नव्हते. तथागतांचा तिसरा विचार हा ईश्वराच्या सर्व शक्तिमत्ते संबंधी होता. जर ईश्वर सर्व शक्तिमान आहे, सर्व सृष्टीचे तो बलत्तर कारण आहे, तर मग त्यामुळे माणसाच्या मनात काहीही कार्य करण्याची स्वतःची अशी इच्छा असणे शक्य नाही. त्याला काही करण्याचीही आवश्यकता नाही. काही करण्याची त्याला इच्छा किंवा प्रयत्न करण्याचा संकल्पही स्फुरणार नाही. यामुळे मनुष्य प्राणी म्हणजे या जगातील कोणतेही कार्य ज्याला करावे लागत नाही असा एक निष्क्रिय प्राणी ठरेल. असे जर आहे तर ब्रह्माने माणसाला निर्माणच का केले? यालाही वासिष्ठाजवळ उत्तर नव्हते. तथागतांचा चौथा विचार असा होता की जर ईश्वर शिव स्वरूप म्हणजेच कल्याणकारी आहे, तर माणसे खुणी, चोर, व्यभिचारी, खोटे बोलणारी, निंदक, बकवास करणारी, लोभी, द्वेषी, विकृत अशी का होतात? याचे कारण ईश्वरच असला पाहिजे. शिवस्वरूप ईश्वराच्या अस्तित्वात हे कसे शक्य आहे? तथागतांचा पाचवा विचार ईश्वराची सर्वज्ञता, न्यायीपणा, दयाळूपणा या संबंधात आहे. जर कोणी महान सृष्टीकर्ता असेल आणि तो न्यायी व दयाळू असेल, तर मग जगामध्ये इतका अन्याय का फैलावतो? असा प्रश्न तथागतांनी केला. ते पुढे म्हणाले, ज्याला दृष्टी आहे त्याला सभोवार किळसवाणे दृश्य दृष्टीच पडेल. ब्रह्मा आपली रचना का सुधारत नाही? जिला मर्यादा नाही अशी त्याची शक्ती व्यापक असेल तर त्याचे हात कल्याण करण्यासाठी पुढे का सरसावत नाहीत? त्याने निर्माण केलेली सृष्टी दुःखोपभोगात का बुडालेली आहे? तो सर्वांना का सुख देत नाही? अफरातफरी, चोरी, अज्ञान का फैलवत राहते? असत्य सत्यावर का मात करते? सत्य आणि न्यायी पराभूत का होतात? माझ्या मते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा हा तुमचा ब्रह्मा परम अन्यायी ठरतो. सर्व प्राणीमात्रांना व्यापणारा तुमचा जो ईश्वर आहे, जो त्या प्राणीमात्रांना सुखी वा दुःखी बनवतो, त्यांच्याकडून पाप अथवा पुण्य करू येतो, तो ईश्वर स्वतः पापाने कलंकित आहे. एक तर मनुष्य त्या ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा, किंवा तो ईश्वर तरी न्यायी आणि चांगला नसावा, अथवा तो आंधळा असावा. तथागतांच्या ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधीचा शेवटचा विचार असा होता की ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी चर्चा करण्यापासून काहीही लाभ नाही.
तथागतांच्या मते धर्माचे केंद्र हे मनुष्याचा देवाशी असणारा संबंध यामध्ये नाही, ते माणसाच्या संबंधात आहे. धर्माचा हेतू सर्व माणसे सुखी होतील अशा रीतीने माणसाशी कसे वागावे हा आहे. तथागत देवाच्या अस्तित्वावरील विश्वासाविरुद्ध असण्याचे आणखी एक कारण आहे आणि होते. तथागत धार्मिक क्रियाकल्पाच्या विरोधी होते. या विरुद्ध असण्याचे कारण म्हणजे हे क्रियाकलाप म्हणजे भ्रामक समजुतीचे आगरच असते आणि भ्रामक समजुती या अष्टांग मार्गातील जे महत्वाचे तत्व संमादिट्ठी तिचे शत्रू आहेत. तथागतांच्या दृष्टीने ईश्वरावरील विश्वास ही अतिशय भयानक गोष्ट आहे, कारण ईश्वरावरील विश्वास हा पूजा आणि प्रार्थना यांचा उत्पादक आहे. पूजा आणि प्रार्थना यांच्या जरुरीतून पुरोहित पद उत्पन्न होते आणि पुरोहित हा असा दुष्ट बुद्धी आहे की तो सर्व प्रकारच्या खुण्या समजुती निर्माण करतो व त्यामुळे संमादिट्ठीचा विकास अशक्य होतो. ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासासंबंधीचे हे विचार व्यवहारी होते, पण ते बहुअंशी सैद्धांतिक होते. तथागत जाणत होते की ते विचार ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला एकदम मारक असे नव्हते. तथापि अशी मात्र कल्पना करू नये की मारक असा विचार त्याच्याजवळ नव्हता. त्यांनी एक असा विचार मांडला आहे की निसंदेह देवावरील विश्वासाचे खंडन करणारा आहे. हा विचार प्रतित्य समुत्पाद या सिद्धांताचा अंतर्भूत आहे. या सिद्धांतानुसार ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न महत्वाचा नाही. त्याचप्रमाणे ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली किंवा नाही हाही प्रश्न मुख्य नाही. खरा प्रश्न असा की निर्मात्याने ही सृष्टी निर्माण केली. ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाचे समर्थन हे जग कसे निर्माण झाले या प्रश्नांच्या उत्तराचा निष्कर्ष आहे. महत्वाचा प्रश्न हा आहे की ईश्वराने सृष्टीभाव म्हणजे काही पदार्थ यातून उत्पन्न केली की अभाव म्हणजे शून्य यातून निर्माण केली. काहीतरी हे काहीच नाही मधून उत्पन्न केले गेले यावर विश्वास ठेवणे शक्य नाही. जर तथाकथित ईश्वराने काहीतरी हे काहीतरी मधून निर्मिले असे म्हटले तर ज्या काहीतरीतून जे नवे काहीतरी निर्मिले ते निर्मितीपूर्वच अस्तित्वात असले पाहिजे. म्हणून ईश्वराला त्यांच्यापूर्वीच अस्तित्वात असलेल्या काहीतरीचा निर्माता म्हणता येणार नाही. जर ईश्वराने काही वस्तू निर्माण करण्यापूर्वी कोणीतरी काहीतरी निर्मिलेले असेल तर ईश्वराला निर्माता अथवा अधिकरण असे म्हणता येणार नाही. ईश्वर हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे हा विश्वास तर्कदुष्ट असल्यामुळे तो अधर्म आहे. तो विश्वास म्हणजे केवळ असत्यावरील विश्वास ठरतो. तर बंधू आणि भगिनींनो, आजच्या प्रकरणाचा भाग या ठिकाणी वाचून समाप्त झालेला आहे. आपणास माझा हा ऑडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यास मदत होईल. तर भेटूया आपण नवीन प्रकरणासह.
नमो बुद्धाय. जय भीम.